रात्रीच्या टाइमला आम्हाला जाणवतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यावरती म्हणजेच की पन्हाळागड. हा रात्री 11 वाजता आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट पन्हाळा गडावरती. आणि हा एकमेव गड असा आहे जिथपर्यंत गाडी जाते, 4 व्हीलर 2 व्हीलर कोणती पण गाडी असो डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी नाही तर गडाच्या वरती जाते. आणि पन्हाळ गडावर आल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला स्मारक दिसते, ते म्हणजे आपले बाजीप्रभू देशपांडे. पण मागे चप्पल हा गणेश थांबरे सराडा बस ताप मिरची असतील तर व्हिडिओ काढा. मी आहे ना काढू आलो ना. टायमिंग दाखवा टाकू जरा. अरे बस रे अरे मी काय म्हणतो पाणी काही काढू नये जायवाला थोडा. हा रात्रीच्या टाइमला पन्हाळा गडावर एकदम शांत वातावरण आणि कुणाचाच आवाज नाही, फक्त आवाज येतो तो रातकिडेचा. आणि एकदम खतरनाक पैकी धुकं, म्हणजे आढून तर समोरचं पण दिसत नाही आणि मागचं पण काही दिसत नाही. आणि हे घ्या पाहून पन्हाळ गडावरचं वातावरण सकाळी 7 वाजताचं, म्हणजे रात्री तर धुकं होतंच पण सकाळच्या 8-9 वाजेपर्यंत बी इकडे धुकं असते. मग का फटाफट उठलो, इथं तोंड वगैरे धुतलं, पाणी पण पिऊन घेतलं. तर आमचं सगळं करून आम्ही रेडी झालो आणि आता फक्त जायचं होतं पन्हाळगड फिरायला. सर्वात पहिले आम्ही बाजीप्रभू देशपांडे यांचं दर्शन घेऊन घेतलं आणि आता जायचं होतं आम्हाला गडावरती, म्हणजेच की पुढे. बाबा हे घ्या या ना इकडे भाऊ. मग आपण सविस्तर किल्ला बघायचा आहे. छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने या पावनला किल्ल्यावरती पहिला आपलं मी स्वागत करतो. आपण ज्या गडावरती आलासा पहिल्यांदा याला आपण काय म्हणतो, पन्हाळागड किंवा किल्लाही म्हणतो. त्याच्याही पूर्वी महाभारता काळामध्ये हा डोंगर होता आणि सुरुवातीचं नाव आहे पन्नगालय. शब्द आहे संस्कृत. पन्न म्हणजे सर्प, आले म्हणजे गहर, म्हणजे नागालोकांचं घर. त्यावेळच्या काळामध्ये या डोंगरावरती पराशीर मुनी आणि ऋषीमुनी राहायचे. किल्ला हा बांधला कुणी सुरुवातीला, त्यांचं नाव होतं सिलार वंशी राजा भोजनी किल्ला बांधलेला आहे. किल्ला म्हणजे काय बांधला, हा डोंगर आहे, ह्याला साईटला तटबंदी आहे. ही तटबंदी आपल्या गडाला 8 किलोमीटरची भिंत आहे. इसवी सन 1052 मध्ये या किल्ल्याची सुरुवात केली. 1112 मध्ये किल्ला पूर्ण केला. तर राजा भोजला किल्ला बांधायला 60 वर्ष लागले, म्हणजे आयुष्य गेलं राजा भोजचं. त्याचं बांधकाम जे बघतो आता आपण, ते आता सिमेंट लावले सरकारनं. पूर्वी गुळ, चुना, माती, उडीद डाळ, चिकट भेंडी, हिरडा, भेरडा आणि होतो ना माझ्याला बेल, तो वापरलेला आहे. सध्या गडाला 1000 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण अगोदर 600 वर्ष जुना गड आहे. 2 नंबर किल्ला जिंकला कुणी, कृष्ण देवराय यादव विजयनगर, त्यांनी 1208 मध्ये गड जिंकला. 3 नंबर गड जिंकला विजापूरच्या आदिल शहानी आणि 4 नंबर छत्रपती शिवाजी महाराजांनी. जसे राजे बदलले, याची नावं पण बदलली. पन्नगालय, ब्रह्मांडनगरी, शहाणीबी दुर्ग, पन्हाळगड म्हणतो. गडावर गाडी फिरती, आतमध्ये वस्ती आहे. लोकांना किल्ला का नाही समजत. आपण गडावरती आगमन केला खाली रात्री, तिथं एक जकात नाका आहे, त्याचं नाव आहे 4 दरवाजा, जो पाडला इंग्रजांनी. तो कधी पाडला, 1 डिसेंबर 1840 तोडला तो मार्ग. आणि त्यांनी गडावरती गाडी पहिला आणली कुणी, ब्रिटिशांनी, म्हणून किल्ल्यावर गाडी आली. तो नसता पाडला 4 दरवाजा इंग्रजांनी, आता आपली गाडी पायथ्याला उभं केली असती. जसं आपण रायगड बघतो तसा गड बघितला असता. 900 एकरमध्ये हा किल्ला बसलेला आहे. तटबंदी 8 किलोमीटरची आहे. गडावरती हा पहिला पॉइंट आहे, याचं नाव आहे अंधार बावडी. बावडी म्हणजे विहीर, अंधार म्हणजे काळोख. विहीर अंधारामध्ये का आहे ती, शत्रू किल्ल्यावर हल्ला नाही करायचा, गुपचूप याचा. जिथं पिण्याचं पाणी आहे तिथे विष टाकून जायचा. गडावरचं पाणी सगळं खराब झालं
तर आपल्या जनतेला चांगलं पाणी हवं प्यायला अशी एकमेव विहीर अंधारामध्ये आहे. याचं नाव अंधार बावडी आहे. ही इमारत तुम्ही लांबून बघा, तुम्हाला फक्त वरचा मजला बघायला मिळतो. तुम्ही जवळ जावा, 3 मजली इमारत आहे. तळामध्ये पाणी आहे, 12 महिने पाणी असतं विहिरीला, पाणी कधी आटत नाही. दुसरा जो मजला आहे तो चोरमार्ग आहे. समजा गडावर संकट पडलं की बाहेर निघून जायचं चोरमार्गातून, एकदा मावळा बाहेर पडला कुणाला सापडायचं नाही. आणि तिसरा जो मजला आहे वरचा, हा म्हणजे सैनिक पहारा. खाली प्याचं पाणी आहे, त्यावरती पहारा असायचा. आता अंधार का नाही पडत? जंगल कमी आहे. पूर्वी इतकं जंगल राहायचं की आतमध्ये सूर्याचे किरण येत नव्हतं. बरं सगळे वाहनानं वाचून व्हिडिओ काढला तू अजून म्हणशील बा. तुमचं झालं की मला जाऊ देता फक्त. हाव हा यार तो मार्ग. हाव ना, थांबा ना, मला व्हिडिओ तर लिहू द्या मा यार. सरक जाऊ. हा हा गाडी सावकाश चालवावं लागते. स्लिप मारली गाडीसाठी. सावकाश गाडी चालवावं लागते. रत्नागिरी एरियात तसं आहे. गडावरती येणारे 3 मार्ग होते. हे कोणते मार्ग होते किल्ला येण्यासाठी? आपण जो गडावरती आलासा तो मार्ग होता पूर्वेचा 4 दरवाजा. हा 3 दरवाजा पश्चिमेचा आहे, उत्तरेचा वाघ दरवाजा आहे. हे जर मार्ग बंद झाले येण्याचे तर कुठलाही मार्ग किल्ल्याच्या खाली जाऊ शकत नाही, कारण का तटबंदी चांगली आहे. अजून राजा भोजनी 1112 मध्ये किल्ला बांधला. त्यांचं किल्ल्यात सिंबॉल आहे, इकडे एक मोर आहे, इकडे एक मोर आहे, मध्ये कळस आहे. आपण एखादं घर बांधलं की घराचं वास्तू घालतो, शुभ कार्य म्हणून त्याला आपण तोरण बांधतो. व तोरण बघितलं वरती, बघितलं का? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे आतमध्ये असायचे. पूर्वी लाईट नव्हती. ज्या मशाली आहेत या कोपऱ्यातनी मशाल लावायच्या. किल्ल्याचं वैशिष्ट्य काय? किल्ल्यावर पाऊस खूप पडतो, अजूनही स्लॅब लिकेज नाही. ह्याला कुठला आधार नाही, याला कुठला सपोर्ट नाही. ह्याला सेंटर लॉक आहे, याला आपण काय म्हणतो की स्टोन, तो मध्ये आहे. दगड जर काढला तर सगळा स्लॅब खाली पडतो. मेन लॉक दगड आहे. इकडे काय मोर राहते. अरे वर रे इकडे आपण हल्लो राहतो गाडीतून.
हा दाजीच लंबे लंबे चलायला. ही जी इमारत आहे विजापूरच्या काळात तिथं नमाज पडलं जायचं. हा गड जिंकला महाराजांनी, ही इमारत राजाने पाडली नाही, याचा वापर केला. वापर काय केला राजांनी? हे दारुगोळा तोपेतला यात भरला होता. समजा आदिलशाहीने पुन्हा हल्ला केला किल्ल्यावरती, पूर्ण किल्ला पाडेल, मस्जिद पाडणार नाही. दारुगोळा सेफ आपला डोकं महाराजांचं. एक नंबर विषय. आता खांब आहे, आपण लाईन काढा, सगळे खांब बघा एका रेषेमध्ये. पूर्वीचे बांधणारे कारागीर खूप चांगले होते, 1 इंचही फरक नाही आहे. हा जो कॉलम आहे ह्याला मार्किंग आहे, पहिलं मार्किंग आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. याचं कारण काय? आतमध्ये स्टॉक किती शिल्लक आहे आणि किती संपलेला आहे मेजरमेंट याच्यावर काढायचे. कुठून बघायचं? ते वरून बघायचं. इकडे बघा दरवाजावरती. आणि सगळं जे प्रेशर आहे इकडे बघा, ही कणगी धान्य या कणगीतून काढायची. नदी कधी आटत नाही, धान्य कधी सपू नये म्हणून त्यांची नाव दिलेत. ह्याच्या पुढे महाराजांचा राजवाडा होता, तो वाडा पाडला ब्रिटिशांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं, जगले राजे फक्त 50 वर्ष. राजाने पहिला किल्ला जिंकला तोरणा वयाच्या 16 वर्षी. 34 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकून घेतले. त्याशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, सुरत म्हणजे खायची गोष्ट नाही, आपल्याला घर सांभाळता येत नाही. राजांनी सुख कधी नाही पाहिलं. समजा राजे रायगडला असतील, या किल्ल्यावर काय चाललंय त्यांना माहिती असायचं. जेवढे पण राजांनी गड किल्ले जिंकले हे डोक्याने जिंकले, एक पण किल्ला ताकदीने जिंकला नाही. आपण काय म्हणतो की महाराजांची उंची किती असेल? आजपर्यंत त्यांची उंची किती आहे हे कुणालाच माहीत नाही. आपण काय म्हणतो, पूर्वीपासून मूर्ती लहान होती, कीर्ती महान होती. येतं होतं पूर्वी टाकसाळ, कॉईन बनवायचे, समोर जातं होतं म्हणजे मेन किल्ला, ह्याला आपण बाले किल्ला म्हणतो बरं का. येतो बरं कुठे वर तुमचं बरं दादा. इकडे बघा आता, या गडाला सिद्धी जोहरचा वेढा चारी बाजूनी पडला होता. महाराज या गडावरती 4.25 महिने अडकून बसले होते. धान्य येणारं कोकणचं बंद झालं होतं. धान्याची कोठार बघितली आपण, हे धान्य संपत आलं होतं. राजांना वाटलं की आपण किल्ला आता हारणार आहोत, काहीतरी केलं पाहिजे. तवर बातमी आली. बातमी काय आली? ह्यातनं नेताजी पालकर आलते राजांना सोडवायला. नेताजी पालकर आलेत, त्यांचे सैनिक कमी होतं. पन्हाळ्याच्या पायथ्याची लढाई झाली, त्यात ते हारले गेले, ते रायगडला परत गेले. ही बातमी समजली महाराजांना की नेताजी आलेत पण हारलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हणजे कोण? भैरीजी नाईक. त्यांनी त्यांच्याच वेशामध्ये जाऊन सगळी माहिती काढली होती, त्यांच्याच फौजेमध्ये जाऊन. आणि जे आलेत भैरीजी नाईक, तो मार्ग हा होता. राजाने विचारलं, सांगा भैरीजी काय खबर आहे? त्यांनी सांगितलं की जास्त वेळा कुठं आहे, कुठं कमी आहे, मी किल्ल्यावरती कुठून आलो आणि मी एकट्याला नाही आहे, सेम तुमची कार्बन कॉफी आणलेली आहे. म्हणजे कोण? शिवा काशीदवरती आणलं होतं. राजाने बघितलं शिवा काशीदांना, असं वाटलं की आपलाच चेहरा समोर आहे. राजाने विचारलं शिवा काशीदला, एक आमची कामगिरी करणार का? पहिला मावळ्याशी होते की राजा कोणतंही काम सांगा हो म्हणायचे. राजे बोलले, अरे शिवा, हे जे काम आहे हे जोखमीचं काम आहे, ह्यात आपले प्राण जातील. काय दिलं उत्तर शिवा काशीद? राज, हा शिवा काशीद मरणाला घाबरत नाही. मला एक दिवस राज बना मिळते, कोणाला मिळालं का? तुमचे कपडे, कवड्याची माळ मला घालायला मिळालं. राज मी नशीबवान आहे. राज मी जरी मेलो तर मी शिवा काशी मरणार नाही, राजून मरणार म्हणून सांगितलं. आपल्या किल्ल्यावरती महाराज 2 झाले. आता राजे कुठले खरे आहेत आणि कुठले खोटे आहेत काहीच कळत नव्हतं. आपल्या राजांकडे म्हणतो ना खलिता, पत्र पाठवलं क्षितिजवरला की आम्ही तुम्हास
शरणाला तयार आहे. सिद्धीला आनंद झाला की स्वतः राजे आपल्या शरणाला तयार आहेत. त्या आदिलशाला समजलं की आपल्याला बढती मिळणार, मग त्यांनी जरा वेढा ढिला केला गेला. आणि त्यावेळी नक्की शिवाजी महाराज 600 मावळे आणि त्यांची पालखी कुठून बाहेर पडली. आपण रात्री आलता ना खाली काल आला परती 4 रत्नाला, तिथनं पालखी बाहेर पडली. दुसरी पालखी म्हणजे खरे शिवाजी महाराज. 600 मावळे, रायाजी बांदल, हैबतराव, बाजीपूर देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी, विठूजी काटे, शंभूसिंग जाधव, बांदल सेना जे बाहेर पडलेत, तो हा रस्ता होता. तेजमे व पावनखिंड संघर्ष, शिवरायांचे पावले इथून बाहेर पडले.